नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की घरावरती सोलर पॅनल बसवायचं असेल तर सरकारने नवीन GR म्हणजेच की काढलेलं आहे की नवीन सोलर रूफटॉप योजना सुरू केलेली आहे. म्हणजेच की आता या योजनेअंतर्गत तुमच्या घरावरती तुम्ही सोलार बसवू शकता. तेही फक्त 2,500 रुपये. हे 2,500 रुपयामध्ये एवढी रक्कम जी आहे ते फक्त तुम्हाला भरावी लागणार आहे. 95% अनुदान असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की सोलार महावितरण तुमच्या घरावरती बसवणार आहे. यासाठी काय काय पात्रता राहणार आहे, कशा पद्धतीने आपण लाभ घेणार आहोत, किती लाभ भेटणार आहे व पैसे तुम्हाला भरावे लागतील, कोणकोणत्या कॅटेगरीमध्ये काय काय पात्रता, आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. म्हणजेच की चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. 100 युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि त्यासोबत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार म्हणजेच की स्मार्ट सोलार योजना राबवण्याबाबत 6 ऑक्टोबर 2025चा हा GR आहे. या महत्त्वपूर्ण GR मध्ये ही माहिती दिलेली आहे. GR नक्की काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शासन निर्णय काय म्हणतंय. शासन निर्णय आर्थिक दृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरती सौर ऊर्जा म्हणजेच की सोलर ऊर्जा प्रकल्प स्थापित करण्यासाठी प्रोत्साहन करीत विजेच्या बाबींसाठी स्वयंपूर्ण बसवणे तसेच सौर ऊर्जेमध्ये सौर ऊर्जाद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्यांच्या उत्पन्न आर्थिक स्रोत निर्माण करणे त्याद्वारे छतावरील ही काही योजना आहे ती राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेकरता आता लोकांना यामध्ये फायदा होणार आहे. 5 लाख असे घरगुती ग्राहक आहेत त्यांना ह्या छतांवरती सोलार या ठिकाणी बसवणार आहे. ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील 154 म्हणजेच की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे ते 345 आहे. अशा पद्धतीने ही योजना यांच्यासाठी राबवण्यात यामध्ये येणार आहे. तर तुम्हाला किती पैसे भरावे लागणार आहे आपण इथे जाणून घेणार आहोत की घरगुती वीज ग्राहकांना हा प्रकार आहे. म्हणजेच की प्रकार 2 आहे. पहिला प्रकार म्हणजेच की दारिद्र्य रेषेखाली ग्राहक जे आहे, जे दारिद्र्य रेषेखाली ग्राहक असतील त्यांना ग्राहकांचा हिस्सा जर पाहिला तर म्हणजेच की 2,500 रुपये फक्त भरावे लागणार आहे. आणि राज्य शासनाचा हिस्सा जर पाहिला तर 17,500 म्हणजे राज्य शासनाचा देणार आहे. आणि केंद्र शासनाचा 30,000 रुपये आहे इथे भरणार आहे. म्हणजेच फक्त तुम्हाला 2,500 रुपये इथे भरावे लागणार आहे. दारिद्र्य रेषेखाली असतील परंतु दुसरा आहे ज्यामध्ये 100 युनिटपेक्षा कमी वापर आहे व ग्राहक जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे त्यांना इथे पाहणार आहोत की सर्वसाधारण गट म्हणजेच की ओपन, तर इथे त्यांना 10,000 रुपये, ज्यांच्यामध्ये ग्राहकांचा हिस्सा किती राहील तर 10,000 फक्त त्यांना भरावे लागणार आहे. बाकी 10,000 आणि 30,000 राज्य शासन केंद्र शासन देणार आहे. अनुसूचित जाती पहा 5,000 रुपये इथे भरावे लागणार आहे. अनुसूचित जमातीमधील 5,000 रुपये इथे भरावे लागणार आहे. तर 15,000 म्हणजेच की 30,000 रुपये अशा पद्धतीने 50,000 रुपये इतकी जी काही रक्कम आहे ती अंदाजे ग्राह्य धरलेली आहे. म्हणजेच की आता अर्ज तो बनवण्यात येणार आहे. अंदाजे ही रक्कम तुम्हाला एवढी 2,500 पासून ते 10,000 रुपयापर्यंत भरावी लागणार आहे. तुम्ही तुमची निवड कशी होईल, लाभार्थी निवडीचे निकष पाहणार आहोत की वीज कनेक्शन, आपण जर वीज कनेक्शन आवश्यक असणार आहोत ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरती ऊर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी कुठल्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसला पाहिजे. त्यानंतर इच्छुक ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवरती नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे. या ठिकाणी वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक राहणार आहे. म्हणजेच की यामध्ये निकष सुद्धा लावण्यात आलेले आहे. निकष काय काय आपण बघणार आहोत की वीज ग्राहकांना वीज वापर वर्ष 2025 मध्ये ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या जो कालावधी आहे यांच्यामध्ये 100 युनिटपेक्षा जास्त नसेल असे ग्राहक योजनेमध्ये पात्र राहणार. ही योजना लक्षात ठेवा, फक्त सिंगल फेज वीज ग्राहक या योजनेचा भाग घेण्यासाठी पात्र राहणार आहे. दारिद्र्य रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यासाठी येणार आहे. दारिद्र्य रेषेवरील ग्राहक वगळता इतर ग्राहकांना सादर योजना प्रथम प्राधान्य तत्वावरती राबवणार आहेत. म्हणजेच की अगोदर जो अर्ज करणार आहे योजनेचा लाभ भेटेल डिसेंबर 2025 मध्ये पर्यंत दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांनी संख्या म्हणजे 1,54,00,054 आणि असल्यास सादर जो कोटा आहे तो 0 ते 100 युनिटच्या ग्राहकांना वळवण्यात अधिकार महावितरणाने असे सांगितलेलं आहे. म्हणजेच की आता मार्च 2027 पर्यंत आहे. अशा प्रकारची ही योजना आहे. जे थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत की हा GR मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तुम्ही नक्की महत्त्वपूर्ण बघसाल. धन्यवाद.